बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विक्रमी बहुमत मिळालंय। बिहारचे निकाल इंडिया आघाडीला मोठा धक्का देणारे आहेत। या निकालाचे पडसाद हे देशभर उमटणार यात शंका नाही। निवडणुकीचा निकाल हा जिंकणाऱ्यांचा उत्साह वाढवणारा असतो, तसाच तो पराभूतांना केलेल्या चुकांचं आत्मचिंतन करायला लावणाराही असतो। बिहार निवडणुकीच्या निकालातनं विरोधक काही शिकणार आहेत का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ घातली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत। ही गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठी जनांना सुखावणारी आहे। पण बिहारचे निकाल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना काहीतरी सांगू पाहत आहेत। तसं तर हा निकाल काँग्रेसलाही मोठा संदेश देणार आहे। पण ठाकरे बंधूंनी या निकालापासून काहीतरी बोध घ्यावा असाही हा निकाल आहे। राहुल गांधी यांनी देशपातळीवर मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला, तसा महाराष्ट्रात राज ठाकरेंनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे ही सातत्यानं मतचोरीच्या मुद्द्यावर आणि मतदार याद्यांवर बोलत असतात। बिहारच्या निवडणुकीतही SIRचा मुद्दा आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, पण निवडणुकीच्या गणितात हा मुद्दा इंडिया आघाडीला तितकासा लाभदायक ठरला नाहीये। काँग्रेस तर बिहारमध्ये भुईसपाट झालंय, त्यामुळे नुसते मतचोरीचे आरोप करून मुंबईतही ठाकरेंच्या पक्षाचं भागणार नाही असाच संदेश यातून मिळालाय। आपण बिहारमधला जर एक धडा तिथे घ्यायचा असेल तर बिहारमध्ये जर निवडणुकांचे निकाल बघितले आणि त्याचं जर आपण एक या जिंकलेल्या पक्षाच्या अनुषंगाने जर विश्लेषण करायला गेलो तर हा मुद्दा तिथे फारसा क्लिक झालेला दिसत नाही। राहुल गांधी एकीकडे मतचोरीच्या मुद्द्यावर फोकस करत होते, तेजस्वी यादव मात्र रिअलिस्टिक मुद्द्यांवरती फोकस करताना दिसत होते। अर्थात दोघांच्या तुलनेतलं जर यश बघितलं तर ते काँग्रेसपेक्षा चांगलं यश जे काही मिळालंय ते तेजस्वी यादव यांना मिळालं, त्यामुळे रिअलिस्टिक मुद्दे उचलावे लागतील, हा यातनं एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो। शिवसैनिक आणि मनसैनिकांसमोरची आव्हानं वाढली आहेत। फक्त आक्रमक प्रचारावरच मदार ठेवून चालणार नाही। कमीत कमी दिवसात मतदार याद्यांमधील घोळ शोधावे लागणार आहेत। जे मतदार नाहीत त्यांच्या तक्रारी करणं, बोगस मतदार असतील तर त्यांना मतदानापासून रोखणं, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर शिवसैनिक आणि मनसैनिकांना लढावं लागणार आहे। मतचोरीच्या मुद्द्याबाबत ज्या प्रकारे शिवसेना मनसे दोघेही आक्रमक आहेत आणि खरं तर मनसेकडनं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देखील गेल्यात की ही सगळी दुबार मतदार शोधणं, बोगस मतदार शोधणं, ज्या घरांमध्ये डबल नोंदणी आहे याच्यावर सूचनाही केल्यात आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आपल्याला वारंवार असे मुद्दे समोर येताना दिसत आहेत। पण ऑन फील्ड जशा जशा निवडणुका जवळ येतील, जशा निवडणुकांची घोषणा होईल त्याच्यानंतर हे सगळं रोखणं, हे दुबार मतदार कुठे आहे याच्यावरती वॉच ठेवणं, हे काम त्यांना तिथे करावं लागणार आहे। मतदार म्हणून जागरूक तिथे ठेवणं। यापूर्वी आपण बघितलं तसं शिवसेना आणि मनसे हे दोन्ही एकाच पक्षात आलेत आणि शिवसेना याबाबत फार पूर्वी जागरूक असायची। प्रत्येक बिल्डिंगमधून येणारं मतदान, प्रत्येक घरातून येणारं मतदान, चाळींमधून येणारं मतदान, याच्यावर त्यांची बारीक नजर असायची। त्यामुळे फक्त भाषणांमध्ये आणि सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित करून त्यांना चालणार नाही। तर जर त्यांना हा मुद्दा उपस्थित करायचा आहे आणि याच्यामध्ये काहीतरी त्यांना रिझल्ट यावे असं वाटतंय, लोकांनी या मतचोरीच्या मुद्द्याबाबत त्यांच्या या म्हणण्यावरती विश्वास ठेवावा आणि हे सगळं त्यांनी जो मुद्दा मांडला इतके दिवस मतचोरीचा, तो जर रिअलिस्टिक असेल, तो खरा असेल असं त्यांना लोकांना पटवून द्यायचं असेल तर ग्राउंडवरती काम करणं तितकंच गरजेचं आहे। सभांमधून टाळ्या घेणारी वाक्य देऊन हा मुद्दा तिथे समोर येणार नाहीये। त्यामुळे जी यंत्रणा त्यांची आहे, शिवसेनेची यंत्रणा शाखा पातळीवरती, मनसेची तीच यंत्रणा आहे, शाखा त्यांच्या ज्या यंत्रणा तिथे असतात, घराघरात, बिल्डिंगमध्ये, चाळींमध्ये त्यांचे पॉईंट्स पर्सन असतात, तर तिथे मॅन टू मॅन मार्किंग करून त्यांनी या गोष्टी करणं तिथे गरजेचं असणार आहे। आणि जसं मी मगाशी म्हटलं की केवळ फक्त सभांमध्ये आणि एक नॅरेटिव्ह सेट करून चालणार नाही, तर ऑन ग्राउंड देखील काम त्यांना करावं लागणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा स्वतःचा करिश्मा आहे, पण नुसतं करिश्म्याच्या जोरावर यंदा काहीच भागणार नाही। कारण मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे। या लढाईत शिवसैनिक आणि मनसैनिकांनी दे रे हरी खाटल्यावरी असं करून चालणार नाही। राज ठाकरेंचा करिश्मा आपल्याला विजय देईल या भ्रमात तर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी राहूच नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरे सभा जिंकतील, पण मतदारांना मतपेटीपर्यंत नेण्याचं काम सैनिकांनाच करावं लागणार आहे। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून घाम गाळावा लागणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे। ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा आवाज व्हावं हे प्रत्येक मराठी माणसाला वाटत असलं तरी ज्याला वाटतं तो मराठी माणूस ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोच असं नाही।
मुंबईत मराठी माणसाचा टक्का किती याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाहीये, पण एका अंदाजानुसार मुंबईमध्ये फक्त 36% मराठी मतदार शिल्लक आहे. यातही सगळाचा सगळा मराठी माणूस हा राज आणि उद्धव ठाकरेंचा मतदार नाहीये. या 36% मराठी मतदारांपैकी जास्तीत जास्त मतं मनसे आणि शिवसेना युबीटीच्या उमेदवारांना कशी मिळतील यावरच ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधू ज्या मुद्द्यावरती एकत्र आलेत तो मुद्दा आहे खरं तर मराठीचा मुद्दा. म्हणजे त्यांचं एकत्र येणं हे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं ज्या प्रकारे ते यश त्यांना तिथे मिळालं होतं तो त्यांच्यासाठी एक प्रसंग होता, तो एक मुद्दा त्यांच्यासाठी होता. आणि तिथून पुढे वारंवार मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र असू, महाराष्ट्रासाठी एकत्र असू त्यांनी म्हटलं आहे. आता मुंबई पुरता विचार करायचा झाला तर मुंबईतली मराठी मतदारांची एक प्रकारे टक्केवारी जी आहे आणि त्याच्यासमोर जी गैर मराठी मतदार आहेत, मग त्याच्यामध्ये गैर मराठी भाषिक मतदारांमध्ये त्याच्यात गुजराती आहेत, हिंदी भाषिक आहेत, ज्याच्यामध्ये उत्तर भारतात येणारी बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान वगैरे वगैरे राज्यात येणारी मंडळी आहे. त्यांचा टक्का मुंबईत सायझेबली वाढलेला आहे. त्यामुळे मराठी मतदार, आता हा मराठी मतदार फक्त शिवसेनेकडे आहे किंवा मनसेकडे आहे असं नाही आहे. म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही फॅक्शन, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे, मनसेकडे तर आहेच आहेत. सोबतच तोच मतदार भाजपकडे आता मोठ्या प्रमाणात आलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये. तोच काँग्रेसकडे काही प्रमाणात आहे. राष्ट्रवादीची थोडीफार ताकद त्यांच्याकडे हा मराठी मतदार आहे. रिपाईकडे असणारा मराठी मतदार आहे. वंचितकडे असणारा मराठी मतदार आहे. त्यामुळे मराठी मतदार हा त्याच्यात वाटेकरी फार आहेत. वेळेस हिंदी मतदारांसाठी किंवा गैर मराठी भाषिक मतदारांमध्ये तशी फारशी विभागणी नाही. तो त्यातला बहुतांश एक मोठा टक्का हा भाजपकडे आहे. त्यामुळे मराठी मतदारांना एकत्रित आणणं, केवळ ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्याच्यामुळे मनसेची ताकद, शिवसेनेची ताकद, एकत्रित ताकदीचा त्यांना फायदा होणारच आहे. एक जो फ्लोटिंग वोट असतो, जो कन्फ्यूज असतो, तारेवरचा असतो, तोही कदाचित मनसे शिवसेनेकडे येऊ शकतो. पण हे इतर मतदार मराठीच्या मुद्द्यावरती तितक्याच ताकदीने समोर आणणं हे दोन्ही ठाकरे बंधूंसाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण डिव्हिजन जे असणार आहे मराठी मतांचं ते खूप मोठं आहे, जसं मी मगाशी सांगितलं. त्यामुळे हे सगळ्यात मोठं चॅलेंज मराठी मतांना एकत्रित करून आणण्याचं त्यांच्यापुढे नक्कीच असणार आहे. बिहारच्या निकालानं भाजपच्या शिडात आत्मविश्वासाची हवा भरली. भाजप अजय आहे हा संदेश देणारा असा निवडणूक निकाल आहे. मुंबईत मूळच्या युपीतल्या मतदारांची संख्या जेवढी जास्त आहे त्यापेक्षा थोडी कमी असली तर नोंद घेण्याजोगी लोकसंख्या बिहारी मतदारांची आहे. बिहार काय आणि युपीचे काय, सगळ्या उत्तर भारतीय मतदारांचा कल भाजपकडे असणार आहे. भाजपची मदार याच मतदारांवर असणार आहे. मुंबईमध्ये गुजराती, जैन, उत्तर भारतीय असे जवळपास 51% जास्त मतदार आहेत. ही वोट बँक 2014 पासून भाजपकडे आली आहे. त्यामुळे आता भाजपला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं आव्हान फार मोठं वाटत नाहीये. भाजपचं जर ट्रॅडिशनल गणित बघितलं, जर पूर्वीपासून मुंबईमध्ये, जेव्हा मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित लढायचे तेव्हा भाजपची भिस्त ही जनरली गैर मराठी मतांवरती असायची आणि त्यांना शिवसेनेसोबत मिळणारी मराठी मतं, अर्थातच त्यांच्याकडे अजिबात मराठी मतं नव्हती त्याच्यातला भाग नाही. भाजपलाही मराठी मतदार मतदान करत होते पूर्वी. भाजपकडे काही अंशी नव्याने जोडलेला मराठी मतदार आहे, भाजपकडे गुजराती मतदार आहे, भाजपकडे मरवाडी मतदार आहे, भाजपकडे हिंदी भाषिक उत्तर भारत बिहारमधला येणारा मतदार आहे, राजस्थानमधनं तसं म्हटलं तिथला मतदार आहे. हा सगळा एकत्रित जर आपण बघायला गेला आणि विशेष करून मुंबईचं जे गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकारे डिव्हिजन झाले, उत्तर मुंबई आणि दक्षिण आणि मध्य मुंबई हा जो प्रकार हे डिव्हिजन बघितलं तर उत्तर मुंबईमध्ये गैर मराठी भाषिक मतदारांचा भरणा जास्त आहे. आणि तुम्ही जर 2017च्या ज्या शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा बघाल तर भाजपला मिळालेलं यश हे बहुतांशी त्यांचे निवडून आलेले नगरसेवक भाजपचे मुंबईतले हे उत्तर मुंबईतनं जास्त आलेले होते. तिथल्या अमराठी बहुल मतदारसंघातनं त्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे भाजपकडे हा असलेला गैर मराठी मतदार प्लस नव्याने त्यांच्याकडे ॲड झालेला मराठी मतदार, त्यामुळे भाजपकडे यावेळेस त्यांचं पारडं जड आहे. सोबतच शिंदे त्यांच्याकडे आहेतच आणि शिंदेंकडे जरी असलं तरी शिंदेंची मतं सुद्धा कुठेतरी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेमध्ये डिवाइड होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक कमी डिवायडेड मतदार जे कोणाला मिळणार आहेत, आपण ज्याला अनअडल्टरेटेड म्हणू शकतो एक प्रकारे, हा सगळा मतदार भाजपकडे जास्त असणार आहे. त्यामुळे भाजपचं पारडं नक्कीच जड असणार आहे. त्यामुळे चॅलेंज इथे या तिन्ही सेनांकडे असणार आहे. म्हणजे जरी शिंदे इकडे असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा भाजपचं सोबत असणं हे चॅलेंज आहे. पण सेना मनसेसमोर हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे फॅक्टरही अतिशय महत्वाचं आहे. एकनाथ शिंदेंकडे 100 ते 128च्या आसपास माजी नगरसेवक आहेत. हे सगळे नगरसेवक कधी काळी उद्धव ठाकरेंचे शिलेदार होते. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा निभाव लागणार नाही असं काहींना वाटतं, पण ते तितकंसं खरं नाहीये. एकनाथ शिंदेंकडे असे नगरसेवक आहेत जे स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात. त्यामुळे शिंदेंकडे दुर्लक्ष केल्यास ठाकरेंचंच नुकसान जास्त होणार आहे.
निवडणुकीत सगळ्यात जास्त कोणासाठी चॅलेंजिंग असणारे मुंबई महानगरपालिका तर ते असणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी. कसं, कारण सेना मनसे एकत्र आहेत, मराठीच्या फॅक्टरवरती ते एकत्र आले. एक भावनिक त्याला कुठेतरी बॅकग्राऊंड आहे, त्याला त्याच्या मराठी माणसाच्या भावनिक ज्या प्रकारे शिवसेनेचं राजकारण यापूर्वी राहिलं आहे त्याचा त्याला कुठेतरी बेस असणार आहे. दोन्ही सेनांकडे असलेलं मतदान सोबत भाजपकडे असताना एक ज्युनियर पार्टनर म्हणून तिथे असणं, कारण मुंबईत शिवसेनेची ताकद एकत्रित राहिलेली आहे. याच्यापूर्वी मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता तिथे राहिलेली आहे. शिवसेनेने कधी भाजपचा मुंबई महापालिकेमध्ये ज्युनियर पार्टनर राहणं पसंत केलं नाही. आता इथे हे सगळ्यात मोठं चॅलेंज शिंदेंपुढे असणार आहे की आपण भाजपचे ज्युनियर पार्टनर नाही आहोत. शिवसेना ही मुंबईतली आहे, मुंबई महापालिका ही शिवसेनेची नेहमीच वर्चस्व असणारी महापालिका आहे. त्यामुळे महापौरपद आपल्याकडे असावं ही मागणी मान्य करून घेण्यापासून ते जागांमध्ये जास्त हिस्सा मिळावा यापर्यंत ते थेट शिवसेना आणि मनसेकडनं मिळणारं चॅलेंज यांना फेस करणं, या सगळ्यांमध्ये सर्वाधिक मोठं चॅलेंज कोणाकडे असणार आहे ते एकनाथ शिंदेंकडे असणार आहे. मराठी मतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे जात असताना ती थांबवून आपल्याकडे आणणं हे देखील त्यांच्याकडे मोठं चॅलेंज असणार. अर्थात त्यांच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रमाणात इन्कमिंग राहिलेले, विशेष करून ते मुख्यमंत्री असताना तर त्यांच्याकडे सिटिंग नगरसेवक भरपूर आले होते, जे आउटगोईंग नगरसेवक जे होते. खरं तर महापालिकेत सगळेच माजी नगरसेवक आता गेल्या काही वर्षांपासून आहेत. पण हे सगळे असणं, त्यांचे वॉर्ड युतीमध्ये कुठे सुटत आहेत का, मित्रपक्षांना जात आहेत का, या सगळ्या गोष्टी शिंदेसाठी खूप मोठं चॅलेंज असणार आहे. त्यामुळे शिंदे फॅक्टर हा या निवडणुकीतला खूप महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ठाकरे बंधूंना मुंबईत फक्त जनभावनेच्या लाटेवर स्वार होऊन चालणार नाही. वॉर्डांचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. ठेवे दावे विसरून निवडून येणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. बंडखोरी होणार नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल. पूर्व उपनगरांमधील मराठी पट्ट्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं आणि पश्चिम उपनगरातही विनिंग कॅन्डिडेट देण्याची कसरत ठाकरेंना करावी लागणार आहे. मुंबई आणि ठाकरे हे राजकीय समीकरण होतं. हे समीकरण आता आहे हे लगेचच म्हणणं धाडसाचं ठरेल. भाजप बलवान झालाय, त्यात त्यांच्या सोबत एकनाथ शिंदेंसारखा मातब्बर सरदार आहे. भाजपची निवडणूक व्यूहरचना सर्वोत्तम असते. भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. उत्तर भारतीयांमध्ये भाजपचा जनाधार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. आता हे आव्हान ठाकरे बंधू कसं पेलतात, बिहार निवडणुकीतनं धडा घेतात का, हे पाहावं लागणार आहे. अन्यथा मुंबईच्या पराभवासाठी विरोधकांना आतापासूनच कारणं शोधून ठेवावी लागतील.